मी लोकसभेत उमेदवार उतरवणार नाही, पण ज्यांना पाडायचा आहे त्याला पाडा, असा मेसेज लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी दिला होता. त्याचा बरोबर इफेक्ट या निवडणुकीत झाला आणि मराठा समाजाने सत्तेवर असणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना पाडल्याच्या चर्चा आहेत. सगळे सोयऱ्या कायद्यांची अंमलबजावणी जर झाली नाही तर मैदानात मराठे येतील आणि आम्ही 288 विधानसभा जागांवर निवडणूक लढवू, असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. आणि असं जर झालंच तर लोकसभा निवडणुकीत चाललेला जरांगे फॅक्टर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला कसं डॅमेज करू शकतो पाहूया या व्हिडिओमधून. मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण 8 जागा आहेत, त्यापैकी एकच जागा महायुती जिंकू शकली. मराठवाड्यात जरांगे फॅक्टरमुळे 5 टर्म खासदार असणारे रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, महादेव जानकर यांसारख्या मोठ्या नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे जर जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर याचा फटका महायुतीला बसणार हे मात्र नक्की. मराठवाड्यात एकूण विधानसभेच्या जागा आहेत 48, त्यापैकी भाजपचे आमदार आहेत 18, शिंदे गटाचे 9, अजित पवार गटाचे आमदार आहेत 6 आणि रासपचा 1 आमदार आहे. त्यामुळे मराठवाड्यात महायुतीचे संख्याबळ होतं 34. आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 48 पैकी 22 विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला लीड मिळाला आहे. आता बघू जिल्हा वाईज. जालना जिल्ह्यात महायुतीचे 5 आमदार आहेत. या 5ही मतदारसंघातून काँग्रेसचे कल्याण काळेंना लीड मिळाला आहे. बीडमध्ये महायुतीचे 5 आमदार आहेत, त्यापैकी 2 मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना लीड मिळाला आहे. धाराशिवमध्ये महायुतीचे 5 आमदार आहेत. या 5ही मतदारसंघातून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांना लीड मिळाले आहे. हिंगोलीत महायुतीचे आमदार आहेत 5. या 5ही मतदारसंघातून ठाकरे गटाचे नागेश पाटलांना लीड मिळाला आहे. नांदेडमध्ये महायुतीचे 3 आमदार आहेत, त्यापैकी 2 मतदारसंघातून काँग्रेसचे वसंत चव्हाणांना लीड मिळाला आहे. लातूरमध्ये महायुतीचे आमदार आहेत 3, त्यापैकी एका मतदारसंघातून काँग्रेसचे शिवाजी काळगे यांना लीड मिळाला आहे. परभणीत महायुतीचे 3 आमदार आहेत, त्यापैकी 2 मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय जाधव यांना लीड मिळाली आहे. त्यामुळे जर मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभेपर्यंत असाच रेंगाळत राहिला तर याचा फटका महायुतीला बसणार हे मात्र नक्की. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.